नमस्कार मंडळी. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत. मंडळी, आज विद्या काकू आपल्याला घेऊन जाणार आहेत बोस्टनला. चला तर मग ऐकूया. बोस्टन. लेखिका विद्या कुलकर्णी. अभिवाचन सचिन दातार. प्राचीच्या नियोजनाप्रमाणे 23 जून 25 जून या लाँग विकेंडला बोस्टनची सहल करायची होती. बोस्टन म्हणजे एक ऐतिहासिक सहल. डक टूर, हार्वर्ड विद्यापीठ आणि बोस्टन टी पार्टी इंग्रजांची. ठरल्याप्रमाणे 23 जून शुक्रवारी दुपारी 2 वाजता निघालो आम्ही. इथे ना कारमधून फिरण्याचा आनंदच वेगळा. रस्त्याच्या दुतर्फा हिरवीगार झाडी, रस्तासुद्धा असं तो वर खाली, पण अतिशय सुंदर. जाताना वाटेत काही ठिकाणी पाऊसही लागला जोरदार. त्यामुळे जणू काही आपण मुंबई पुणे असाच प्रवास करतोय आणि लोणावळा खंडाळ्याची आठवण झाली. अतिशय सुंदर पावसाळी सहल. ट्रॅफिक होतं, पण गाडी सतत हळूहळू पुढे जातच होती. पण प्रवासाची मजा मात्र वेगळीच. रात्री साधारण 8 वाजता आम्ही पोहोचलो बोस्टनला. मग त्या दिवशी आराम करून दुसऱ्या दिवशी 9 वाजता निघालो बोस्टन टूरसाठी. नेहमीप्रमाणे प्राचीने आधीच तिकीटं बुक करून ठेवली होती तिथल्या डक टूरची. नाव जरा वेगळं वाटलं ना आम्हालाही. त्यामुळे उत्सुकताच प्रचंड होती की अरे ही डक टूर म्हणजे आहे तरी काय. तर काय, डक टूर म्हणजे एक बसच असते. त्यामध्ये साधारण 35 लोक बसतात. ही बस बोस्टनमधल्या सगळ्या महत्त्वाच्या रस्त्यांवरून जाते. जाताना आपल्याला तिथली महत्त्वपूर्ण ठिकाणं दाखवते आणि त्यांची माहिती त्या बसमध्ये बसल्या बसल्याच आपल्याला ऐकायलाही मिळते. आणि मग हीच बस पाण्यातून एका होडीप्रमाणे चालते. त्यावेळी पाण्यातून पुन्हा ही सर्व ठिकाणं बघायला मिळतात. खरंच एक वेगळाच आनंद आणि अनुभव. पाण्यात असताना ज्यांना वाटेल त्यांना 2 मिनटं ड्रायव्हर सीटवर जाऊनही बसता येतं. जणू काही आपणच पाण्यातून ती बोट चालवतोय. वेगळीच अनुभवते. काही ठिकाणी मग पाण्याचे तुषार असे अंगावर उडतात. मजा वाटते. मला तर वाटतं ही अशी टूर बहुधा जगात अमेरिकेतल्या बोस्टन या ठिकाणीच असावी. मंडळी, मी सुद्धा हा बोट चालवण्याचा आनंद घेतला त्या ड्रायव्हर सीटवर बसून. सगळी टूर साधारण 2 तासाची असते. आणि हा अजून एक विशेष, पाण्यातून आपली ही डक टूर जाताना बाजूने जर दुसरी बस गेली की सगळेजण पॅक 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 असं ओरडायचे. आणि हाही आनंद वेगळाच की हो. सगळे अगदी लहान होऊन जातात. ही बस आपण जिथून निघालो होतो तिथेच पुन्हा आपल्याला आणून सोडते. खरंच असा आमचा हा डक टूरचा अविस्मरणीय प्रवास. ही टूर झाल्यानंतर जरा पुढे गेलो तर बसायला छान बागा, त्यात बाकं, टेबल खुर्ची. तिथे ना एक कारंज्याचंही पार्क आहे. जरा वेगळं. सुरुवातीला ना अशा थोड्या थोड्या वाफा येतात आणि मग 3-4 कारंजी उठतात आणि मग शेवटी सगळी कारंजी एकदम जोरात सुरू होतात आणि मग पुन्हा 1 मिनिटभर सगळे अगदी शांत. त्या कारंज्याच्या पाण्यात लहान मुलांना तसंच मोठ्यांना सुद्धा आवडतं भिजायला. सुरुवातीला मुलंच काय, अहो सगळेच नाही नाही नको नको म्हणतात, पण मग मात्र छान पाण्यात खेळतात. कारंज्याचं पाणी बरं ते कुठेही साठत नाही. पटकन खाली निघून जातं. कारंज्याच्या आत जाऊन बाहेर येण्यात आणि त्या पाण्यात भिजण्यात खूप मजा आली. सगळेच घेतात ती मजा आणि एकदम लहानपण देगा देवा असंच मनात येतं. फिरल्यानंतर भूक लागली होती. मग छान डबे वगैरे खाल्ले आणि हार्वर्ड विद्यापीठ बघायला निघालो.
हार्वर्ड विद्यापीठ बघायचं म्हणजे खूप चालणं. अहो, त्यांचा कॅम्पसच खूप मोठा. जवळजवळ 1.5 तास लागतो चालत. मग काय, आम्ही दोघं काही गेलो नाही. प्राची आणि इतर मंडळी आली बघून. आम्ही आपलं त्या विद्येच्या माहेरघराचं बाहेरूनच दर्शन घेतलं. बोस्टनला आमची ना पिझ्झा पार्टीसुद्धा झाली. एक वेगळाच फ्लेवर म्हणजे पावभाजी पिझ्झासुद्धा खायला मिळाला. छान होता अगदी तो. आणि बरोबर चिकू शेक, ते तर आणखीनच मस्त. असं करून घरी पोचायला जरा उशीर झाला, पण आल्यावर मस्त आराम. दुसऱ्या दिवशी एका गजानन महाराजांच्या मंदिरालाही भेट दिली. तिथेच मग दुर्गा माता, गणपती बाप्पा, साईबाबा आणि नवग्रह यांचंही दर्शन घेतलं. बालाजी मंदिरही होतं, त्याचंही दर्शन झालं. आणि हो, विठ्ठल रखुमाईची मूर्तीची आषाढी एकादशीला तिथे स्थापना होणार होती. अहो, ती मूर्ती पंढरपूरहूनच मागवली होती म्हणे. त्याचंही दर्शन घेतलं. आणि मग आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. येताना परत हिरवीगार झाडी, घाट, पाऊस. आता मात्र मला नाशिक मुंबईच्या प्रवासाची आठवण झाली. तोही असाच सुंदर आणि छान. काय मंडळी, विद्या काकूंनी सांगितलं ते ऐकून तुम्हालाही आवडेल ना डक करायला? मग बोस्टनला जायला हवं त्यासाठी. कधी निघताय नक्की कळवा अभिप्रायात. बरं, आजची आपली सहल लाईक करा, शेअर करा आणि आपलं सस्नेह चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.